जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती म्हणजेच आपल्या MPSC ग्रुप सी या संदर्भात आपण महत्त्वाचे GS मधील काही प्रश्न पाहणार आहोत. तर असेच प्रश्न आपल्याला नक्कीच विचारले जातील. तर आपण प्रिलिम आणि मेन्स या दोन्ही अनुषंगाने आपण या प्रश्नांचं स्पष्टीकरण लक्षात घेणार आहोत. तर बघूया आपण पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, मंत्रिमंडळातील मंत्र्याचे प्रकार किती असतात? तर पर्याय 1, 2, 3, 4 आणि 5 किती प्रकार असतात? तर लक्षात घ्या, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच की संसदीय लोकशाहीमध्ये जर आपण बघितलं तर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री हे एकूण आपल्याला 3 प्रकार महत्त्वाचे पाहायला मिळतील. कॅबिनेट मंत्री बघा, स्वतंत्र खात्याचा पदभार आपल्याला पाहायला मिळतो यांच्याकडे. तर त्याच्यानंतर आपण राज्यमंत्री जर लक्षात घेतला दुसरा प्रकार, तर त्यामध्ये साधारणतः जे की बघा एखाद्या खात्याच्या मंत्र्याला मदत करण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळतील आणि काही वेळेस काही खाती असतात की ती स्वतंत्ररित्या राज्यमंत्र्याकडे सुद्धा दिली जाऊ शकतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे उपमंत्री. बघा एकूण हे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला मित्रांनो लक्षात घ्या, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? 1. भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे, तर हे बरोबर आहे. पंतप्रधान हे वास्तव शासन प्रमुख असतात, तर हे सुद्धा बरोबर आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकांच्या अध्यक्षस्थान लोकसभा सभापती भूषवितात आणि संसदेची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, तर हे बरोबर आहे. मात्र या ठिकाणी हे चुकीचं विधान आहे, अयोग्य विधान आहे. म्हणजेच की आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 असणार आहे. या ठिकाणी लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सभापती याऐवजी या ठिकाणी काय असायला पाहिजे? तर पंतप्रधान असायला पाहिजे. अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया महत्त्वाचा. या ठिकाणी भारतात कल्याणकारी राज्यव्यवस्था स्थापण्याचा प्रयत्न कशामार्फत होतो? तर कल्याणकारी राज्यव्यवस्था म्हणजेच की पोलीस राज्यव्यवस्थेच्या ऐवजी कल्याणकारी राज्य कोण स्थापन करण्यासाठी महत्त्वाचा प्रयत्नरत राहतं? तर बघूया आपण. 1. मूलभूत कर्तव्य, 2. मूलभूत हक्क, 3. मार्गदर्शक तत्त्वे, 4. सर्वोच्च न्यायालय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. मार्गदर्शक तत्त्वे हे महत्त्वाचं कल्याणकारी राज्यव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. तर या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्व या संदर्भात जर आपण बघितलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 36 ते 51 मध्ये आपल्याला तरतूद पाहायला मिळते आणि मार्गदर्शक तत्त्व कोणत्या विभागामध्ये पाहायला मिळतील? आपल्याला 4थ्या विभागामध्ये पाहायला मिळतील घटनेच्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर अशा स्वरूपाचा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, नर्मदा बचाव आंदोलन जे की कोणत्या राज्यामध्ये? तर गुजरात राज्यामध्ये, जे की नर्मदा नदीवर सरदार सरोवराची उंची वाढविण्यासंदर्भात एक महत्त्वाचं म्हणजेच की बघा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होते. मात्र मेधा पाटकर यांनी काय केलेलं तरी आंदोलनाचं महत्त्वाचं नेतृत्व केलं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं उत्तराखंड राज्यामध्ये. तर चंडीप्रसाद भट हे एक महत्त्वाचे त्यामधलेच एक नेते होते. पांडुरंग हेगडे यांनी अपिको आंदोलन महत्त्वाचं राबविलेलं होतं, जे की कर्नाटक राज्यामध्ये. आता मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या चॅनलला अशाच प्रकारचे जे काही एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ आहेत ते आपण पाहत राहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत महत्त्वाचा, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? प्रश्न महत्त्वाचा आहे. संमिश्र संस्कृतीचे जतन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे, 3. कर भरणे, 4. भेदभावरहित समाजव्यवस्था निर्माण करणे. तर पर्याय क्रमांक 3 कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नाही. संमिश्र संस्कृतीचे जतन करणे याचा समावेश आहे. बघा त्याच्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे, हिंसाचाराचा त्याग करणे हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे. भेदभावरहित समाजव्यवस्था निर्माण करणं हे सुद्धा मूलभूत कर्तव्य बनतं आपलं. आणि एकूण मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? तर 11. आता मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आले? तर 42वी घटना दुरुस्ती होती. 42वी घटना दुरुस्ती 1976 यानुसार भारतीय घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आली होती आणि सध्या मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? तर 11 आहे. मूलभूत कर्तव्याशी संबंधित एक महत्त्वाची समिती आहे, सरदार सुवर्णसिंग समिती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण महत्त्वाचा आहे. 6 प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य भारतीय घटनेतील कोणत्या कलमात आहेत? तर बघा पर्याय 1 कलम 14, कलम 17, कलम 19, कलम 16. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
म्हणजेच की कलम 19मध्ये 6 प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यालाच आपण भाषण स्वातंत्र्य म्हणतो. त्याच्यानंतर जमविण्याचं स्वातंत्र्य, परंतु जमाव कसा? शस्त्रविरहित जमाव. त्याच्यानंतर संघटना स्थापण्याचं स्वातंत्र्य असेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं स्वातंत्र्य आहे की संचार स्वातंत्र्य आहे, व्यवसाय स्वातंत्र्य आहे, वास्तव्याचे स्वातंत्र्य आहे. ही महत्त्वाची स्वातंत्र्य आपल्याला 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत, जे की मूलभूत स्वातंत्र्य म्हणतो आपण त्यांना. 6 प्रकारचे आहेत. लक्षात घ्या, प्रश्न सोपा आहे. कलम 19मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, भारतीय राज्यघटनेचा संरक्षक कशाला म्हणतात? प्रश्न महत्त्वाचा बनतो. 1. संसद, 2. संविधान सभा, 3. सर्वोच्च न्यायालय, 4. राष्ट्रपती. तर या ठिकाणी असंही म्हटलं जाईल, भारतीय राज्यघटनेचा हमीदाता असाही शब्द प्रयोग केला जाऊ शकतो. भारतीय राज्यघटनेचा हमीदाता कशाला म्हणायचं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचा संरक्षक म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला महत्त्वाचा, खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूचित नाही? तर 1. बंदरे, 2. नागरिकत्व, 3. सेना दले, 4. कायदा सुव्यवस्था. तर कायदा सुव्यवस्था हा विषय मात्र बघा केंद्र सूचित नाही, हा राज्य सूचीमध्ये येणारा विषय असणार आहे. राज्य सूचीमध्ये हा विषय येतो आणि सर्वात महत्त्वाचं, राज्य सूचीमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या राज्य सूचीमध्ये असणाऱ्या विषयांची संख्या किती आहे? तर या ठिकाणी लक्षात घ्या किती आहे, तर 59 इतकी संख्या पाहायला मिळेल. अगोदर 61 होती, 59. केंद्र सूचीमध्ये जे काही विषय आहेत त्यामध्ये संख्या किती आहे? तर 100 आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आणि एक लक्षात घ्या, जी समवर्ती सूची असते त्यामध्ये जी काही विषयांची संख्या आहे ती किती आहे? ती 52. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर राज्याचा कार्यकारी प्रमुख, लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 मुख्यमंत्री, 3 राज्यपाल, 4 महाधिवक्ता. आता या ठिकाणी राष्ट्रपती हा एकूण, लक्षात घ्या, देशाचा, लक्षात घ्या, देशाचा एकूण बघा कार्यकारी प्रमुख असणार आहे. कोण? राष्ट्रपती. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. मुख्यमंत्री हे वास्तव शासन प्रमुख असतात. वास्तव शासन प्रमुख कोण असतात? तर बघा मुख्यमंत्री असतात. आणि महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, महाधिवक्ता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा आपला, जो की आपल्याला बघा विचारला जाईल. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या विभागामध्ये मूलभूत हक्क आहेत? तर 1 विभाग 2, 2 विभाग 3, 3 विभाग 4 आणि चौथा पर्याय आहे विभाग 4 तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विभाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क पाहायला मिळतील. विभाग 2 मध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बघा या ठिकाणी नागरिकत्व हा महत्त्वाचा घटक पाहायला मिळतो. नागरिकत्व हा पॉईंट IMP आहे. त्याच्यानंतर विभाग 3 मध्ये मूलभूत हक्क झाले. विभाग 4 मध्ये आपल्याला बघा महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आपल्या घटनेच्या विभागाचा जर विचार केला तर विभाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पुढचा एक पॉईंट आहे बघा या ठिकाणी विभाग 4 तर या ठिकाणी मूलभूत हक्क आहेत बघा. मूलभूत कर्तव्य म्हणूया, या ठिकाणी लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. विभाग 4 मूलभूत कर्तव्य. तर यावरती प्रश्न आलेला यापूर्वी सुद्धा. चला पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, केंद्राचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोणास म्हणतात? तर केंद्राचा जो काय सर्वोच्च कायदा अधिकारी आहे तो कोण असतो? 1 राष्ट्रपती, 2 सरन्यायाधीश, 3 महान्यायवादी, 4 महाधिवक्ता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कलम भारतीय राज्यघटनेमधलं एक महत्त्वाचं आहे 76. यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजेच की महान्यायवादी या पदाची तरतूद पाहायला मिळते, ज्यांना आपण केंद्राचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणतो. आणि महान्यायवादी यांची नेमणूक कोण करत असतात? तर राष्ट्रपती करत असतात, हे सुद्धा लक्षात घ्या या ठिकाणी. आणि या ठिकाणी महाधिवक्ता आहेत बघा. भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचं कलम आहे कलम 165. या कलमामध्ये आपल्याला महाधिवक्ता या पदाची तरतूद पाहायला मिळते. महाधिवक्ता यांची नेमणूक हे राज्यपालामार्फत होताना दिसून येते आपल्याला. तर या ठिकाणी महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणूया आपण, आपल्याला पाहायला मिळते. आणि राज्याचे कार्यकारी प्रमुखच म्हणूया आपण, राज्यपाल असतात. केंद्राचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. केंद्राचे वास्तव शासन प्रमुख कोण असतात? पंतप्रधान असतात. आणि राज्याचे वास्तव शासन प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. चला, तर आपल्याला अशा स्वरूपाचं जे काही बघा महत्त्वाचे प्रश्न आहेत
हे सुद्धा इथून पुढे येत राहणार आहेत. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजेच की हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर या ठिकाणी बघा, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.